नमस्ते. प्राध्यापक मांगले, जागर टाइम्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बीडचे सरपंच सत्ता संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आज बऱ्याच गोष्टींची घडामोडी घडलेल्या आहेत. त्याचा आपण आढावा घेत असताना एक महत्त्वाचा प्रश्न आपल्याला पडलेला आहे. म्हणजे एकूण जे 7 गुन्हेगार होते सरपंच देशमुखांच्या खुनातील, त्यांना मकोका लागला. पण वाल्मिक कराड की ह्या सगळ्या गुन्हेगारीचं केंद्र आहे असा पहिल्या दिवसापासून सगळे नेते बीड जिल्ह्यातील असतील किंवा इतर जवळपासचे असतील, अगदी जितेंद्र आव्हाड साहेबांच्या पर्यंत, अंजली दमानी यांच्यापर्यंत, जिथे सगळे सुरेश धस साहेब, या सगळ्यांनी असा प्रश्न विचारलेला की हे सगळं जे घडतंय हे वाल्मिक कराड साहेब सेंटरला ठेवून हे सगळी गुन्हेगारी घडते. राखेचा घोटाळा घडतोय, तो म्हणजे वाळूचा घोटाळा घडतोय, जमिनीचा घोटाळा करतोय, वाईन शॉपचा घडतोय, आणि हे सगळं होत असताना मग त्या वाल्मिक कराडवरती मेहर नजर का, हा एक प्रश्न आहे. आपण त्याचाही आज समाचार घेणार आहोत. मित्रांनो, जे 7 आरोपी ज्यांना मकोका लागलाय त्यांची मी प्रथम नावं सांगतो. सुदर्शन गोले, प्रतीक गोले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, महेश केदार, जयराम चाटे, कृष्णा आंधळे, जोफारा राय आणि सोनावणे. मित्रांनो, आपल्याला हे जरी म्हणजे कोणत्या गुन्ह्यामध्ये, प्रथम आपण हे बघू की कोणत्या गुन्ह्यामध्ये मकोका लावला जातो. हप्ता वसुली, खंडणीपोटी उचलणे, अपहार करणे, खून करणे, सुपाऱ्या देऊन मारामारी खून करणे, ड्रगची तस्करी करणे, टोळी युद्ध करणे, अशा या सगळ्या गोष्टी या मकोका अंतर्गत येतात. आणि ज्या आता 7 आरोपींना पकडलेला आहे त्यांच्यावरती हा जो मकोका लावला आहे त्यांना सहजासहजी जामीन मिळत नाही. अनेक त्यातल्या आपण हे करून पुढच्या गोष्टीवरती जर त्याच्यावरती आपण कॉन्सन्ट्रेट केलं तर पुढच्या गोष्टी आपल्याला कव्हर करता येणार नाही. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे पोलिसांना आपली चार्जशीट दाखल करण्यासाठी साधारणपणे 6 महिन्यांचा काळ हा मिळू शकतो. त्यामुळं तपासणीला पोलिसांना, म्हणजे आता या ठिकाणी SIT असेल, CID असतील किंवा पोलीस असतील, यांना पुरेसा वेळ मिळतो. आपण पहिला भाग जो बघणार आहोत तो असा, मकोका ज्या 7 जणांच्या वरती लावला आणि सगळ्यात महत्वाचा गुन्हेगार जो खंडणीमध्ये गुन्हेगार ठरलेला 11 डिसेंबर 2024 सुदर्शन गोलेंच्या सहित, तो त्या वाल्मिक कराडला मात्र त्यांच्यावरती मात्र मेहर नजर का केली आणि त्यांना का या 302 मध्ये अडकलं नाही किंवा त्यांना या अद्याप 302 नाही किंवा त्यांना मकोका खाली नाही, हे असं कसं घडतंय? सगळेजण हा प्रश्न विचारतात. विशेष म्हणजे 2 दिवसापूर्वी सुप्रिया सुळे मॅडमनी जी पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की 2022 मध्ये यांच्यावरती ईडीची कारवाईची नोटीस यांना लागू झाली होती. कोणाला? वाल्मिक कराडांना. पण आज 2025 जानेवारी 2025 अद्याप कोणतीही कारवाई त्या नोटीसीवर नाही. उलट ज्या गोष्टीवरती ईडी लागू शकते ते खंडणीचा गुन्हा पुन्हा त्यांच्यावरती 11 डिसेंबरला लागू झालाय आणि तरीही त्यांच्यावरती मेहर नजर होते. म्हणून सगळे वक्ते म्हणतात की कोणीतरी त्यांच्यावरती शासनातलं मेहर नजर दाखवतंय, त्यांना वाचवतंय, हे निश्चित आहे. त्याशिवाय त्यांना, कारण भारतीय जनता पार्टी 2022ला त्यांना ईडीची नोटीस काढून अद्यापपर्यंत त्यांना अटक का करत नाही किंवा त्यांच्यावर कारवाई का होत नाही, हा सवाल आहे. फडणवीस साहेबांनी त्याचं उत्तर द्यावं. का त्यांच्यावरती नोटीस काढली आणि कारवाई झाली आणि आता पुन्हा 11 डिसेंबरला
11 डिसेंबर 2024 रोजी अवादा कंपनीच्या सुनील शिंदे आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल केला. तरीही अद्याप त्यांना मकोका लागत नाही, त्यांच्यावर ईडीची कारवाई होत नाही. म्हणजे आश्चर्य वाटतं. म्हणून सगळेजण म्हणतात की धनंजय मुंडे साहेबांना तुम्ही या घटनेची पूर्ण चौकशी होऊन चार्जशीट जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत त्यांना मंत्रिपदावरून बाहेर ठेवा. तुम्ही घेणार असाल तर काही अडचण नाही. म्हणजे ही जी मेहर नजर होते, या मेहर नजरवरती संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा आक्रोश आहे किंवा संताप आहे, हे लक्षात घ्या. दरम्यान आज धाराशिवमध्ये सर्व पक्षीय आक्रोश मोर्चा झाला. यामध्ये सुद्धा अनेकांनी या सगळ्या गोष्टींचा खुलासा मागणारी प्लॅकार्ड्स हातात धरली होती आणि संतोष अण्णा देशमुख आणि सूर्यवंशी साहेब म्हणजे परभणीचे, त्यांना जे पोलीस कस्टडीमध्ये मारले, यांच्या खुन्यांना ताबडतोब पकडून त्यांना फास्टॅग ट्रॅक कोर्टात ह्या सगळ्या केसेस चालवून त्यांना कायद्यानुसार फाशीची शिक्षा द्या, अशा पद्धतीची मागणी सगळी. या मोर्चामध्ये महिला सुद्धा मोठ्या संख्येनं हजर होत्या आणि त्यांनी सुद्धा मोठा आपला आक्रोश जाहीर केला. मला या सगळ्यामध्ये वैभवीताई देशमुख, संतोष देशमुखांची कन्या, यांनी जी मागणी केलेली आहे आणि जी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातल्या या प्रकरणाप्रती सहानुभूती असणारे प्रत्येक आई वडिलाला हा प्रश्न पडलाय, तो त्या प्रश्नाचं उत्तर मागतोय, संपूर्ण महाराष्ट्र मागतोय. फडणवीस साहेब आणि गृहमंत्री या नात्यानं तुम्ही त्याचं उत्तर दिलं पाहिजे. काय म्हणतात वैभवी? बघा, लहान बाळ आहे, अजूनही ती फार मोठी झाली असे नाही, 18 वर्षाची झाली असेल असं दिसत नाही, पण तिने एक प्रश्न असा विचारलाय. 9 डिसेंबरला हत्या होऊन आज 1 महिना पूर्ण झालाय. आरोपींना तुम्ही अटक केलंय, पण त्या आरोपीच्याकडून काय माहिती मिळाली, तपास कुठवर आलेला आहे, याची माहिती त्या पोलीस विभागाकडून समाजाला दिली जात नाही, आम्हाला दिली जात नाही. हे गैर आहे. सगळ्यांना याची उत्सुकता आहे की काय या ज्यांना अटक केलेला आहे, हे 7 आरोपी असतील, फरार आता एक कृष्णा आंधळे फरार आहे, किंवा वाल्मिक कराड असेल, यांना आता बरेच दिवस झाला 14 तारखेपर्यंत त्यांची पोलीस कोठडी आहे. आतापर्यंत त्याच्या पोलीस कोठडीमध्ये काय नेमकं झालं, त्यांनी काय माहिती दिली, ज्या 7 आरोपीपैकी 6 जणांना अटक केली होती आणि एकटा कृष्णा आंधळे जो फरार आहे, ज्यांना अटक केले त्यांचे पोलीस, त्यांचे म्हणजे एक विष्णू चाटे तेवढा त्यानं मोबाईल दिलेला नाही असं म्हणतात, पण बाकीच्यांचे मोबाईल पोलिसांना सापडले. मग त्या पोलिसांना सापडलेल्या मोबाईलमध्ये नेमकी काय माहिती सापडलेली आहे आणि काय झालेली आहे हे सांगायला हवं, असं त्या वैभवीताईनं. मित्र, बरेच जण असं म्हणतात, फडणवीस साहेब, यासाठी कदाचित तुम्ही गृहमंत्रीपद मागून घेतलं का, असा सवाल आहे समाजाचा. उद्या सोयीनुसार त्यातली माहिती बदलता यावी आणि सोयीनुसार कारवाई करता यावी, यासाठी तुम्ही देत नाही का, असा खडा सवाल आहे त्या माईनं विचारलेला, त्या बाळानं विचारलेला. लक्षात घ्या. आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे, हे जे आरोपी फरार काळातील आहेत, या फरार काळातील आरोपी कुठं होते, कुणी त्यांना मदत केली, पैशाची मदत कुणी केली, गाड्यांची मदत कुणी केले, निवास व्यवस्था कुणी केले, हॉस्पिटलमध्ये त्यांना कुणी मदत केले, ह्या कुठं ते फिरलेत, ही सगळी माहिती आतापर्यंत हे जे आरोपी अटकलेत यांनी आपल्याला दिली नाही. ही देखील माहिती पोलिसांनी स्टेटमेंट घेऊन सांगितली पाहिजे, असं सगळ्यांचं मत आहे. संदीप क्षीरसागर हे पहिल्या दिवसापासून म्हणतात, जे
आरोपींना अटक केले, त्यांचे मोबाईल तुम्ही घेतलेत, मग त्याचे CDR तुम्ही तपासा. म्हणजे फरार काळातील आकाबरोबर त्यांचं काय बोलणं झालं, त्यांच्या दरम्यान काय बोलणं होत होतं बघा. आणि आकाच्या आकाबरोबर काही बोलणं झालंय का हे स्पष्ट होईल. आणि त्यामुळे तुम्ही लपवू नका असं म्हणणं आहे. आणि 1 महिना झालाय, आता हे जे तुम्ही पकडलेले आरोपी आहेत यांनी दिलेली जी माहिती आहे ही माहिती उघड करा अशी एक मागणी आहे. सोयीनुसार उद्या बदलता यावं यासाठी त्याचा वापर केला जाईल अशी भीती समाजाला आहे, हे लक्षात घ्या. या धाराशिवच्या मोर्चानंतर जे सभेत रूपांतर झालेल्या सभेमध्ये दोघांनी अत्यंत जोरदार बॅटिंग केली. अनेक नवीन प्रकरणं समाजासमोर ठेवली, यंत्रणेच्या समोर ठेवली आणि त्या संदर्भात त्यांनी खडे सवाल उपस्थित केलेत. त्याच्यामध्ये आमदार नेहमीप्रमाणे आमदार धस साहेब, मला आमदार धस साहेबांचे फार कौतुक आहे त्यांचं. एक तर ते भारतीय जनता पार्टीचे आहेत, आता ते भाजपमध्ये आहेत, अनुभवी आहेत आणि त्यांच्या डोक्यात नेहमी संतोष देशमुखांच्या खुन्यांना फाशीवर पोहोचवलेस तोपर्यंत मी थांबणार नाही हे त्यांचं नेहमीच वाक्य आहे. आणि तोपर्यंत, आणि खरंच आहे, त्यांनी प्रत्येक वेळेला अत्यंत ठाम अशी भूमिका घेऊन सरकारला धारेवर धरले हे निश्चित आहे. विशेष म्हणजे ते भारतीय जनता पार्टीचेच आहे. आज त्यांनी जे काही प्रमुख 5-7 मुद्दे उपस्थित केले त्यातले आपण काही बघूया. अॅट्रॉसिटीचा गुन्हा का दाखल केला नाही आणि त्यांच्यावर ही खुनाची साखळी आहे, खंडणी ते खून, तर त्यांच्यावरती 302चा गुन्हा अद्याप का नोंद नाही वाल्मिक कराडवर याचा ते जाब विचारतात. 19/10/2024 दुसरं प्रकरण त्यांनी सांगितलंय. 19 ऑक्टोबर 2024 मध्ये सातपुडा या शासकीय निवासस्थानावरती ह्या 2 कोटीच्या खंडणीच्या संदर्भात ज्या आकाबरोबर बैठक झाली त्या आकाला तुम्ही कसं काय बाजूला ठेवताय असा त्यांनी खडा सवाल केलाय. आणि ज्या शासकीय निवासस्थानावरती बैठक घेतली त्या आकाला सुद्धा या अंतर्गत गोवलं पाहिजे. सगळ्यांचे मोबाईल तपासा म्हणजे तुम्हाला त्यांचं ठिकाण समजेल असं ते म्हणतात. फार मोठं त्यांनी आरोप केलेला आहे आणि तो अत्यंत योग्य वाटतो. त्यांचा रोख हा आकाचा आका म्हटल्यानंतर धनंजय मुंडे साहेबांच्याकडे आहे. त्यांनी दुसरा एक प्रश्न, बीडमध्ये साठे नावाच्या एका गृहस्थाचा खून झाला, त्याची बॉडी सडायला लागली तरीही तिकडं कोण बघत नाही, त्याच्या मारेकऱ्यांना अटक झालेली नाही. त्याचबरोबर इतर 7 खून झालेत, त्यांच्याही आरोपीला अद्याप अटक झालेली नाही. काय चाललंय बीडमध्ये असा ते प्रश्न विचारतात. म्हणजे ही जर कायदा आणि सुव्यवस्था असेल, खरं तर आपल्याच पक्षाच्या माणसांनी आपल्याच गृहमंत्र्याला म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांना ही मारलेली चपराक आहे मित्र. फार मोठं धाडस त्यांनी केलेलं आहे असं मला स्पष्ट म्हणायचं आहे. त्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. दुसरं प्रकरण सांगताना सांगतात की परळीमध्ये मुंडे साहेबांनी महासंतोषी कार्यक्रम घेतला आणि त्या कार्यक्रमाला 10 लाखाचा खर्च केलाय. शासनाकडून त्यांनी त्या 10 लाखाच्या पोटी 5 कोटी रुपये उपस्थित म्हणजे उचलून घेतलेत. म्हणजे 4,90,000 कोटीचा गैरव्यवहार आहे. याच्यावर तुम्ही काय करणार आहात असा त्यांनी खडा सवाल आपल्या शासनाला केलेला आहे. वाल्मिक कराडला पुढचा प्रश्न आहे त्यांचा, वाल्मिक कराडला ईडीची नोटीस आलेली आहे पण त्याच्यावर अद्याप कारवाई का नाही असंही ते विचारतात. पुढचं एक गंभीर प्रकरण त्यांनी सांगितलंय. पाकिस्तानातून दिव्य मराठीला आलेली बातमी ते दाखवत होते. सुमारे 60 कोटीचे ड्रग्ज भारतात आणले.
त्याच्यामध्ये 2 परळी बीड जिल्ह्यातील आरोपी आहेत. त्यांच्यावर आजपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही का, असा ते प्रश्न विचारतात. आणि कुणाच्या आशीर्वादाने? हाके आणि शेंडगे साहेबांना ते एक अत्यंत खडा सवाल विचारतात. मित्रांनो, त्यांना म्हणतात ते, आम्ही जो लढा लढायला लागलोय, जे आपण रस्त्यावर आलेलो आहेत, हे काही ओबीसी विरुद्ध मराठा अशा पद्धतीचं युद्ध झालंय आणि म्हणून आम्ही रस्त्यावर आलोय असं नाही. हे भांडण ओबीसी विरुद्ध मराठा असं नाही आहे. का वाटतंय तुम्हाला तसं? कारण तुम्ही ओबीसीचे मोर्चे काढायला लागला. कुणाच्या सांगण्यावरून काढायला लागला? हे योग्य आहे का सांगा? इथं एका म्हणजे दलित समाजाच्या चौकीदाराला मारहाण झाली म्हणून विचारायला गेलेल्या संतोष देशमुखांचा नंतर म्हणजे खंडणी प्रकरण आणि हे प्रकरण यामधून त्यांचा खून झालाय. म्हणजे इथं अॅट्रॉसिटी आहे, खंडणीचं प्रकरण आहे. हे कोणत्या विशिष्ट समाजासाठीचं नाही. तुम्ही कृपया हे गैरसमज, अगदी ते हात जोडून विनंती करतात, तुम्ही कृपया हे गैरसमज काढून टाका. आणि विनाकारण तुम्ही त्याला जर जातीय रंग द्यायचा जर प्रयत्न करत असाल तर तुम्ही त्यांच्या बाजूनं आणि ज्यांचा खून झालाय त्यांच्या विरोधात तुम्ही काम करताय, त्यांना तुम्ही वाचवताय असा त्याचा अर्थ होईल. त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं या प्रकरणामध्ये जातीय रंग द्यायचा प्रयत्न करू नका. कुणाच्या तरी सांगण्यावर नाही, फेटॉल झाला असेल तर अशा पद्धतीनं ओबीसीचे मोर्चे काढून तुम्ही ओबीसी विरुद्ध मराठा असा हा लढा नाही, हे ते स्पष्ट सांगतात. शेवट अनेक अशी प्रकरण आहेत. त्यातलं एक महत्वाचं दुसरं प्रकरण त्याने असं काढलंय, एसपी साहेबांना ते यामध्ये कटघऱ्यात उभा करतात. ते म्हणतात विमा प्रकरणामध्ये काही ठराविक विम्याच्या गैरव्यवहारामध्ये काही ठराविक लोकांच्या वरतीच गुन्हे नोंद झाले. अगदी ज्यांनी फुटकळ कारवाई, चुकीची माहिती देणे, अमुक करणं तमुक करणं असं. पण ज्यांनी सगळीच माहिती चुकीची दिली आणि सगळे पैसे आणि विमा सगळा हडप केला, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई केली असा सवाल ते जाहीर याच्यात विचारतात. अतिशय रंजक पद्धतीने त्यांनी विचारले, लक्षात घ्या. आणि डीएसपी साहेबांना म्हणतात मी तुम्हाला पत्र देतो, त्यांच्यावर तुम्ही काय कारवाई करणार आहात हे स्पष्ट करा. जरांगे साहेबांनी सुद्धा आज अत्यंत हल्लाबोल परिस्थितीमध्ये त्यांनी असं सांगितलं, कृपया हे शासनानं लक्षात घ्यावं, हत्या, खून संतोष देशमुखांचा आणि खंडणीतील आरोपी एकच आहेत, त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई समान व्हायला पाहिजे. त्यांना मकोका आणि 302 लागले गेलं पाहिजेत अशी त्यांची मागणी. दुसरा एक त्यांनी प्रकरण सांगितलं, एका पोलिसाच्या 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला, अद्याप आरोपी फरार आहेत, हे तुमचं कर्तृत्व का असं ते विचारतायत. पोलिसांची मुलगी, कुणी आता सुरक्षित राहणार आहे? तिसरं प्रकरण त्यांनी सांगितलं, धनंजय मुंडेंच्या टोळीचा त्यांनी भंगार असा आरोप उल्लेख केला. आणि हे अशा पद्धतीचं जर वातावरण होणार असेल तर तुमची छी आहे, छी करून टाकली त्याने. अनेक प्रकरण काढताना तर ते म्हटले, अहो बॉडी खून झाला आणि बॉडी सडायला लागली पण गुन्हेगार सापडत नाहीत. केसमध्ये तर एका मुलगीला मारलं आणि अद्याप आरोपी सापडत नाहीत. गृहमंत्री साहेब, आपण जागे आहात का झोपलेले आहात असा ते सवाल उपस्थित करतायत. मित्रो, हे जे प्रकरण आहे, या प्रकरणात आपल्याला एक गोष्ट म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांना माहिती पोलिसांच्याकडून काही मिळत नाही आणि ज्यांच्या भोवती हे प्रकरण फिरत आहे ते वाल्मिकांना कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर कोणतीच कारवाई होत नाही. हा सगळा समाज याच्यातून जास्त आक्रोश व्यक्त करतोय, संतापलेला. वाल्मिकांना कराडांच्या वरती 302चा गुन्हा नोंद झाला पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे. ते सगळ्या प्रकरणात राखेच्या प्रकरणात आहेत, म्हणजे वाळूच्या बेकायदा वाळूमध्ये आहेत, खून प्रकरणात आहेत, खंडणी प्रकरणात, सगळ्या प्रकरणात आहेत, तरी का होत नाही असा सवाल आहे. आणि धनंजय मुंडे साहेब त्यांना कदाचित पाठीशी घालतायत म्हणून त्यांच्यावरती त्यांना मंत्रिमंडळातून का काढत नाहीत असाही सवाल आहे.
मित्रो, देर आहे दुरुस्त आहे, कदाचित उशिरा का असना शासन करेल याच्यावरती अजूनही आपण थोडे दिवस विश्वास ठेवूया आणि वाटतं. धन्यवाद. माझी ही पोस्ट आपण लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आवर्जून कमेंट करा.